नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत आपल्या YouTube चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, IT बद्दल नवीन अपडेट आली आहे। निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची जी मुदत होती ते 20 एप्रिल 2026 पर्यंत होती, पण आता ते मुदत वाढवून आता 30 एप्रिल 2026 पर्यंत केली आहे। ज्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाले आहे ती ऍडमिशन लिस्ट कशी बघतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ITच्या वेबसाईटमध्ये आल्यावर खाली स्क्रॉल डाऊन करा। खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला हा ॲडमिटेडचे ऑप्शन दिसणार, याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण जिल्हा असणार तो जिल्हा निवडा। ॲप्लिकेशन राऊंड नंबर जो पहिला ऑप्शन येत आहे तो घ्या। लॉटरी राऊंड नंबर जो पहिला ऑप्शन येत आहे तो घ्या। आणि सिलेक्शन टाईपमध्ये इथे दोन ऑप्शन येणार आहे, एक ॲप्लिकेशन वाईज एक स्कूल वाईज। तुम्हाला जो पण ऑप्शन योग्य वाटणार तुम्ही तो ऑप्शन निवडू शकता। मित्रांनो, आपण दोन्ही ऑप्शनद्वारे बघणार आहे। आधी आपण ॲप्लिकेशन वाईज ऑप्शनद्वारे बघू। ॲप्लिकेशन वाईज वर क्लिक करा। ॲप्लिकेशन वाईज वर क्लिक केल्यानंतर गो वर क्लिक करा। गो वर क्लिक केल्यावर ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले आहे त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला दिसणार आहे। इथे त्यांचा ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे, इथे त्यांचे नेम दिसणार आहे, इथे त्यांचा जो पण स्टँडर्ड आहे तो दिसणार आहे, इथे तुम्हाला डेट ऑफ ॲडमिशन दिसणार आहे, इथे जी पण शाळा आहे ते पण शाळा तुम्हाला दिसणार आहे। आता आपण सिलेक्शन टाइप स्कूल वाईज बघणार आहोत। स्कूल वाईज वर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन येणार आहे, एक आहे बाय ब्लॉक आणि एक आहे बाय नेम। बाय नेम मध्ये आपल्याला स्कूल नेम टाकून सर्च करावं लागते, पण मित्रांनो स्कूल नेम एंटर करून काही सर्च होत नाही, म्हणून मी बाय ब्लॉक वर क्लिक करणार। बाय ब्लॉक वर क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा तालुका राहणार त्या तालुक्यावर क्लिक करा। तालुक्यावर क्लिक केल्याबरोबर सर्च वर क्लिक करा। सर्च वर क्लिक केल्याबरोबर तुमच्या राईट हँड साईडला जे पण तुमच्या तालुक्यामध्ये शाळा असणार त्या शाळेवर क्लिक करा। त्या शाळेवर क्लिक केल्यानंतर गो वर क्लिक करा। गो वर क्लिक केल्यानंतर जे शाळेची तुम्हाला लिस्ट बघायची आहे ते शाळेची इथे तुम्हाला लिस्ट शो होणार आहे। इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दाखवणार आहे, इथे तुम्हाला नेम पण दाखवणार आहे, इथे जे डेट ऑफ ॲडमिशन आहे ते डेट ऑफ ॲडमिशन दाखवणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण पात्र विद्यार्थ्यांचे ॲडमिशन लिस्ट बघू शकतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि मित्रांनो, असेच IT बद्दल अपडेट माहिती करण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुमच्या मनात काही क्वेश्चन असणार तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।